नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्ड प्रेस ऑइल मिल व्यवसाय संदर्भातील आणखी एक यशोगाथा पाहणार आहोत। ही यशोगाथा आहे नांदेड जिल्ह्यातील कवठा रोड येथील गजानन आरगिळे या तरुणाची। सुरुवातीपासूनच कुणाच्याही हाताखाली काम न करता स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या गजानन यांनी मोठ्या कष्टातून हा व्यवसाय उभा केलाय। या व्यवसायातून ते दिवसाला किमान 8 ते 9 हजार रुपयांचा नफा कमवतात। अर्थातच त्यांची महिन्याची कमाई तब्बल 2.5 ते 3 लाखांच्या घरात आहे। ऑइल मिल व्यवसायाच्या माध्यमातून गजानन इतकी भरघोस कमाई कशी करतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नोकरी नाही म्हणतात ना, त्याला व्यवसायामधून सुद्धा आपण किती मोठं होता येते आणि व्यवसायामधून सुद्धा आपण 4 लोकांना रोजगार देऊ शकतो, ह्या उद्देशाने आपण मी व्यवसाय करण्याचं ठरवलं। आणि व्यवसाय करायचं तर मग कोणता व्यवसाय करायचं, मग व्यवसाय करण्यासाठी ॲग्रिकल्चर मध्ये मी खूप ठिकाणी फिरलो। आपल्याला काय ॲग्रिकल्चर मध्ये काय करते, आपल्या भागामध्ये काय पिकते, मग मी सर्वे केला आपल्या भागामध्ये कोणता व्यवसाय चालू करता येईल आपल्याला आणि शेतकऱ्यांशी नाळ जुडता येईल। या दोन्हीचं कॉम्बिनेशन करण्यासाठी मग आमच्या भागामध्ये करडी खूप मोठ्या प्रमाणात होते। करडी मोठ्या प्रमाणात होते म्हणून मग आपण तेल घाणा व्यवसाय चालू करायचं ठरवलं। 2-3 ठिकाणी लाकडी घाण्याला जाऊन व्हिजिट दिली। लाकडी घाण्याला व्हिजिट देतानंतर मला तिथे एक गोष्ट अशी लक्षात आली की 15-20 किलो माल प्रोसेस करायला 1 तास लागते आणि त्याच्यामधून 2 ते 3 लिटर तेल निघते। मग मागणी जास्त आलं 15-20 लिटर तेल आपल्याला पुरवठा होत नाही। मग आमच्या भागामध्ये ते बोल्ट टाईप मशीन आहेत आणि त्या मशीनला बॉयलर पेटून म्हणजे आपले बीज जे तेल बिया आहेत त्याला गरम करून आणि त्यामध्ये पाणी टाकून तेल काढले जाते। मग त्यावेळेस मला असं लक्षात आलं की हे पण आपल्या कामाची नाही, कारण एवढी मेहनत करून जर आपण तेल जर जास्त निघत नसतं काय मतलब, आणि क्वालिटी पण आपण कस्टमरला देत नाही। ज्यावेळेस आपण बॉयलर करतो ते गरम होते, तेल हीट होते आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पाणी टाकते, पाणी टाकल्यानंतर तेलाची क्वालिटी पण खराब होते। मग आपल्याला ते पण नको होतं। लातूर या ठिकाणी आपल्याला भारत ॲग्रीटेक नावाची कंपनी आहे। मी मोबाईलमधून यूट्यूबवर सर्च करताना माझ्या लक्षात आलं आणि त्या मशीनच्या शोधामध्ये मग मी लातूर या ठिकाणी गेलो। लातूर या ठिकाणी गेल्यानंतर मला तिथं शेखर पत्रावळे सर आणि बिराजदार सर यांचं मार्गदर्शन लाभलं। ह्या मार्गदर्शकांनी मी प्रत्यक्ष तिथं डेमो पाहिला। डेमो पाहिल्यानंतर मला तिथली एवढी क्वालिटी आवडली की ते मशीन एवढं फास्ट काम करत होतं की त्या मशीनमध्ये पाणी न टाकता वाफ न देता आपण 1 टाइम मध्ये